तर यूट्यूब फॅमिली चुलीवर भात तुम्ही पण बनवून बघा, खूप छान होतंय. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्ही सुद्धा करून बघा, खूप छान लागतो, पण टेस्ट पण येतोय. यूट्यूब मंडळी सगळे कशात आशा करतो सगळे मस्त असताना आता संध्याकाळचे वाजलेले 8 आणि अर्चना बनवत आहे स्वयंपाक. तर चला बघू आता अर्चना बनवत आहे चुलीवरती स्वयंपाक. मी नक्कीच तुम्हाला दाखवत आहे अर्चना बनवत आहे खिचडी भात. तर मी नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही बघत राहा बॅक कॅमेऱ्यानं. आता तुम्हाला दाखवतो अर्चनाचा, बघू आपण खिचडी भात बनताना. फॅमिली आज आपण बनवणार आहोत खिचडी भात. खिचडी भात बघा आपण आज चुलीवरच बनवतो, कारण घरामध्ये लाईट गेली होती, आपल्याला काही दिसत नव्हतं, म्हणून म्हटलं चला आपण बाहेरच करू खिचडी भात. आणि बाहेर करायला आले की लगेच लाईट आली बघा ना. तर आपण बघा अगोदर सगळं टाकून घेतलं. व्हिडिओ काढायला म्हणजे अंधार होता म्हणून काढला नाही आपण. तर कांदा, टमाटर, बटाटा, कोथिंबीर हे सगळं टाकून झालं आपलं. अजून बाकीचं काही सामान झालेलं आहे वगैरे, तर वाटाणे टाकायचे, फ्लावर टाकायचे. नक्कीच आपण ते पण व्हिडिओ तुम्हाला दाखवूया, तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघत. तर घेऊ आपण पटापट वाटाणे सोलून. वाटाणे, फ्लावर पण टाकायचे आपल्याला, शेंगदाणे, बटाटे. तुम्हाला तर दाखवणारच आहे मी, व्हिडिओ आपला सगळ्यांनी बघत राहा शेवटपर्यंत. अरे काय बनवले अर्चना? खिचडी भात. खिचडी भात बनवायला लागली. तर अर्चना बनवत आहे इकडे खिचडी भात. तर बघू आता अर्चनाचा खिचडी भात. अर्चना बनवते चुलीवर मस्तपैकी खिचडी भात. तर सगळं आपलं टाकून झालेलं आहे. हे राहिलं होतं आपलं अर्ध सामान. फ्लावर आणि वाटाणे हे पण टाकायचे आहेत आपल्याला, आणि शेंगदाणे. तर चला घेऊ आपण टाकून आता. नुसता येत नाही. फ्लावर आणि वाटाणे टाकले, आता आपण टाकू शेंगदाणे. हे शेंगदाणे, वाटाणे, फ्लावर टाकून टाकू आता शेंगदाणे. सगळं टाकून झालंय. आता आपण घेऊया हलवून छान असं मिक्स करून घेऊया. आपल्याला टाकायचं याच्यामध्ये मीठ, मसाला, लाल मसाल्याची खिचडी करणार आहे मी. तुम्हाला कोणाकोणाला आवडतं नक्कीच कमेंट करा. लय जाळ लागला बाबा. आणि मी टाकायला तसं खुल्लं होतं, मी टाकलं का नाही हो माझ्या. खूप आपण मॅगी मसाला खूप छान लागतो खिचडीमध्ये टाकला ना. आम्हाला तर खिचडीमध्ये आवडतो मॅगी मसाला, आम्ही टाकतो. आणि हे बघा, हे लाल एव्हरेस्ट मसाला आहे, हे पण टाकून घेऊया. तर चला छान असं अजून आपण मिक्स करून घेऊया. तर चला घेऊ आता सगळं मिक्स करून. याला आपल्याला मीठ टाकायचं आहे, मसाला टाकून झालेले, मॅगी मसाला आणि एव्हरेस्ट मसाला. तर यूट्यूब फॅमिली तुम्ही कोणी नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण काल पुरणपोळ्या बनवला आहे, व्हिडिओ बनवला आहे, नक्कीच तुम्ही सगळ्यांनी जाऊन बघा. आपला बरेच व्हिडिओ आपण काढले आहेत, पण पुरणपोळीचा व्हिडिओ आपण कधीच काढलेला नाही. तर आपण काढलेला आहे काल. नक्कीच तुम्ही सगळ्यांनी आपला जाऊन व्हिडिओ बघा. तुम्हाला कसं वाटते कमेंट करून सांगा सगळ्यांनी. आणि ह्या पण व्हिडिओला बघा सगळ्यांनी. आपण हा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे उद्या खिचडी भाताचा, चुलीवरची खिचडी. तर यूट्यूब फॅमिली तुम्ही आपले व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करून नक्की सांगा, कारण मला पण खूप छान वाटते की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचते हे कमेंट ऐकण्यासाठी. तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगायचे तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय. आणि पटापट नवीनवाल्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कोणाला आवडत असते ना आपले चुलीवरचे रेसिपी व्हिडिओ काही बनवताना, तुम्हाला अजून कोणाला आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा. आपण ते पण बनवायचे नक्कीच प्रयत्न करूया. फोटो काढायचा काढा. तर यूट्यूब फॅमिली आपला खिचडीचा सगळा मसाला खूप छान असा फ्राय झालेला आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान अशी तरी आलेली आहे. तर आपल्याला आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आपला खूप छान असा खिचडीचा मसाला फ्राय झालेला आहे. पाणी घेऊ टाकून, पटकन स्वच्छ तांदूळ धुवून टाकून देऊ. घेतला आता आपण पाणी टाकून. आता आपल्याला टाकायचे तांदूळ. तर भेटू आता आपल्या खिचडी झाल्यावर. यूट्यूब फॅमिली आपल्या खिचडीलाही छान उकळी फुटलेली आहे. घेऊ आपण तांदूळ टाकून. तांदूळ छान असे धुवून घेतले मी, तर घेऊ टाकून तांदूळ. तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली चुलीवरची खिचडी नक्कीच कमेंट करा. तुम्हाला जर अजून रेसिपीचे व्हिडिओ आपल्या चुलीवरच बघायचे असतील तर नक्कीच कमेंट करा. आपण बनवायचे नक्कीच प्रयत्न करूया. तर आता आपण घेऊ सगळे तांदूळ टाकून. भेटू आता आपली खिचडी भात झाल्यावर. आपली खिचडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. ही आहे इथं आपली खिचडी भात, मस्त चुलीवर झणझणीत बनवलेला खिचडी भात. तर तुम्हाला आपली रेसिपी आवडली का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपला खिचडी भातही आवडला का नाही ते पण सांगा. चुलीवरचं जेवण एकच नंबर लागते. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा.